आपल्याकडं अनेकदा असं म्हटलं जातं की पहाटेची स्वप्न खरी होतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की असं का म्हटलं जातं? अनेकदा पहाटे पडलेलं स्वप्न आठवतं आणि नंतर आयुष्यात एखादी घटना घडली की त्या स्वप्नाशी तिची सांगड घातली जाते. यामुळेच या गोष्टीवरचा आपला विश्वास अधिक दृढ होत जातो. पण मग पहाटे पडलेली स्वप्न खरंच खरी होतात का, की ही केवळ एक जुनी समजूत आहे? याचा विचार करणं महत्त्वाचं आहे. पहाटेच्या स्वप्नांचा हाच विचार करण्यापूर्वी आधी आपण हे पाहूया की पहाट हा शब्द नेमका आला कुठून आणि त्याचा खरा अर्थ काय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर पहाट म्हणजे दिवसाच्या सुरुवातीचा तो काळ जेव्हा प्रकाशाचं हळूहळू आगमन होऊ लागतं. भाषिक अभ्यासानुसार आपल्या परिचयाचा पहाट हा शब्द संस्कृतमधील प्रभात या शब्दापासून तयार झाला आहे. प्रभात म्हणजे सूर्योदयाची किंवा दिवसाची सुरुवात. कालांतराने बोलीभाषा आणि प्राकृत भाषेतील बदलामुळं या प्रभातचं रूपांतर पहाट या गोड शब्दात झालं. यावेळेला आपण ब्रह्ममुहूर्त असंही म्हणत असतो. पण ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे चेतना किंवा सर्जनशीलता आणि मुहूर्त म्हणजे वेळेचा एक ठराविक कालखंड. रात्रीच्या 4थ्या प्रहराला म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वीचा जो 1.5 तासांचा काळ असतो त्यालाच ब्रह्ममुहूर्त असं म्हटलं जातं. विविध योग, आयुर्वेद आणि ध्यान ग्रंथामध्ये हा वेळ अभ्यास, ध्यान किंवा वाचनासाठी अनुकूल मानला जातो. कारण या काळात वातावरण शांत असतं आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. म्हणूनच अनेक विद्यार्थी किंवा वाचक या वेळेला अभ्यास करणं जास्त पसंत करतात. असं मानलं जातं की पहाटेच्या वेळी निसर्गात सत्वगुण सर्वाधिक असतो. वातावरण शांत असतं आणि हवेत एक प्रकारची शुद्धता असते. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या काळात आपलं मन बाह्य जगापासून विलग होऊन अंतर्मनाशी जोडलेलं असतं. तसंच आपली प्राणशक्ती यावेळेस सर्वोच्च असते. त्यामुळं भारतीय स्वप्नशास्त्रानुसार या काळात पडणारी स्वप्न हे आपल्या सुप्त मनातील केवळ विचार नसतात, तर ती विश्वाकडून मिळालेली संकेत असू शकतात. मात्र हीच संकल्पना विज्ञानाच्या चष्म्यातून पाहिली तर आपल्यासमोर एक वेगळं आणि तितकंच रंजक सत्य समोर येतं. विज्ञानानुसार आपण झोपेत असताना REM अर्थात रॅपिड आय मुवमेंट ही अवस्था येते आणि याच अवस्थेत आपण स्वप्न पाहत असतो. आपण झोपल्यानंतर रात्रीच्या सुरुवातीला जी स्वप्न पडतात ती धूसर असतात. त्यामुळे बहुतेक वेळा ती आपल्या लक्षात राहत नाहीत. पण पहाटेच्या वेळी आपण झोपेतून उठण्याच्या जवळ असतो तेव्हा आपला मेंदू कमालीचा सक्रिय होतो. यालाच डीप REM स्टेज असं म्हणतात. या खास वेळेत आपला मेंदू रात्रभर गोळा केलेल्या आठवणींची आणि विचारांची अतिशय पद्धतशीर मांडणी करत असतो. पहाटेच्या स्वप्नामध्ये एक प्रकारची स्पष्टता असते, कारण शरीर पूर्णपणे विश्रांती घेऊन ताजंतवानं झालेलं असतं. त्यामुळे ही स्वप्न आपल्याला दीर्घकाळ लक्षात राहतात आणि आपल्याला ती खरी वाटू लागतात. पण मग प्रश्न उरतोच की स्वप्न खरंच प्रत्यक्षात उतरतात का? तर याचं उत्तर कदाचित आपल्या कष्टात आणि मानसिकतेत दडलेलं असावं. जेव्हा आपण एखादं ध्येय गाठण्यासाठी दिवस-रात्र मेहनत करतो तेव्हा आपलं अंतर्मन पहाटेच्या शांत क्षणी त्याच ध्येयाचं प्रतिबिंब आपल्याला स्वप्नांच्या रूपात दाखवतं. पुढे जाऊन जेव्हा आपण हे यश मिळवतो तेव्हा आपल्याला वाटतं की स्वप्न खरं झालं, पण खरं तर ते तुमच्या तीव्र इच्छाशक्तीचं एक दृश्य स्वरूप असतं. थोडक्यात सांगायचं तर पहाटेचे स्वप्न म्हणजे तुमच्या अंतर्मनाचा आरसा आहेत. ती खरी ठरण्यामागं कोणताही दैवी दावा नसला तरी ती तुमच्या मनातील स्पष्टता आणि भविष्यातील शक्यतांचा वेध घेणारी नक्कीच असू शकतात. तर मग तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का की तुम्ही पहाटे एखादं स्वप्न पाहिलं आणि काही दिवसातच ते प्रत्यक्षात उतरलं? तुमचा तो अनुभव कमेंट्समध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.